फक्त 2 महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ। आता अजून अपडेट्स, बातम्या आणि धमाल व्हिडिओंसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। पेडने लाईव्ह, तुमचा आवाज, तुमचं व्यासपीठ। पेडने लाईव्ह। नमस्कार, मी संदेश सावंत, मांद्रे मतदारसंघातलो मांद्रे गावचो रहिवासी। आयज हो मुद्दामच म्हाका व्हिडिओ काडपाचो कसो दिसलो, कारण आताच 2 दिसा पयलीं आमचे माजी आमदार श्री दयानंद सोपटे यांची एक न्यूजाचेर बायट बघली आणि तेचेर खूबशे मी गोष्टी ऐकले की आपल्या टायमार आपण खूबशी कामां केली म्हणटा आणि आताच्या आमदारान कांयच करूंक ना म्हणटा। आता दोगय हे मेळान सरकार चलयतात। दयानंद सोपटे हो भाजपाच्या मंडळाचेर आसा आणि आमदार आणि म्हणजे मगो पक्षाची त्यांच्याकडे युती आसा आणि हो माजी आमदार त्यांच्याच पक्षाचेर टिका करून काय साध्य करूंक सोदता तें कळना। कारण हो आमच्या वांगडा जबाबदार काँग्रेसीन आसलो, कित्याक मी एका टायमार काँग्रेसीक काम करी, त्या वेळार त्या पक्षाच्या शिस्ती बद्दल तू खूबसो बोला आसलो आणि आयज तो ह्या पक्षाच्या त्या पक्षाचो तांकां होकले म्हणटा। हेणी खूबशे होकले केले, कारण हेची मावाडी 2-3 जाय दिलेत आता आणि ह्या फुडें नाही काय कळना, म्हाका तेची शाश्वती दिसना। तर आयज मुद्दाम घेता तो आपणाक स्वताक जायंट किलर म्हणटा। खरोखरच तो जायंट किलर आसा। तेणी पेडण्यान भाटकारा घरयला निवडणुकीन आणि मांद्र्यान तेणी मुख्यमंत्र्याक घरयला। तर तो जायंट किलर आसा, हो विकासाचो जायंट किलर, विकासाचो आड येवपी जायंट किलर आसा तो। कारण पेडण्यान देशप्रभू सारख्या भाटकाराक उडयलो ज्या टायमार पेडण्याक एक मंत्रीपदाची गरज आसलेली आणि हो जिखलो आणि मंत्रीपद मेळ्ळा ना, थंय पेडण्याचो विकास कुटलो। मांद्र्यान एका मुख्यमंत्र्याक हेणी हरयलो आणि हेका मंत्रीपदय साधा मेळ्ळा ना, कारण हो पक्ष सोडून त्या पक्षान गेल्लो, पण मंत्रीपदय मेळ्ळा ना, काहीतरी वेगळा मेळ्ळा आसतला तेका। सो थंयसर मांद्र्याचो विकास कुटलो, म्हणजे लागीं अख्ख्या पेडणे तालुक्याचो सत्यानाश करपाक हो 2 वेळा निवडलो असो हो आमदार। म्हणजे हो बऱ्याक आमच्या पेडण्याच्या ना। आता तो म्हणटा आपण विकास केला त्याचे काही प्रोजेक्ट ऐकले। एक मांद्र्याचं सबस्टेशन लायटीचं ऐकला, तर 30 MLDचो प्लांट ऐकलो जो ITI कडे जाता। हे आम्ही त्या वेळाचे लक्ष्मीकांत पार्सेकर सर आमकां सांगा आपल्या प्रचाराच्या वेळार तशें आयकलेलें तेंच्या कडल्यान आणि खरीच मी चौकशी केली डिपार्टमेंटांनी जावन, जाल्यार सबस्टेशनाची ऑर्डर आसा ना ती मी काडल्यात बघतला, जाल्यार तेची ऑर्डर ही लागीं मेळ्ळ्या। सबस्टेशनाची ऑर्डर ती सुद्धा 2022च्या, म्हणजे हो त्या वेळाचेर आमदार बी कोण नसलेलो। सो ही ऑर्डर आसा आणि हो आपण केलें म्हणटा ती। लक्ष्मीकांत पार्सेकर सरान 2016 तो प्रपोज केलेलो प्लॅन, लँड ट्रान्सफर केलेली डिपार्टमेंटाक, जाल्यार मदल्या काळान 17 ते 22 ह्या काळान तेचेर काय जाल्लेला काय हेच्या कडल्यान म्हाका दिसना। आणि तुवें 30 MLDचो प्लांट तेचेर तो म्हणटा आपण इलेक्शनाच्या प्रचाराच्या वेळार मुख्यमंत्र्यान खंय वर्क ऑर्डर दिल्लेली खंय कॉन्ट्रॅक्टराक, ती वर्क ऑर्डर त्या वक्तार जर दिल्लेली जाल्यार तेची वर्क ऑर्डर आसा, ती वर्क ऑर्डर आसा ती लागीं जून महिन्यातली आसा। सारकी एक्झॅक्टच सांगता, 11 नोव्हेंबर 2022ची आसा। तर इलेक्शनाचो प्रचार आसलेलो हो जानेवारीन किंवा फेब्रुवारीन आसलो, जाल्यार नोव्हेंबर 22ची ऑर्डर कशी काय? म्हणजे हे ऑर्डरी आसत ते हो फेक ऑर्डरी दाखयता आसतलो। कारण सांगते तुका, ह्या मनशाक पयलींच्यानच फेक कामां करपाची संवय आसा। कित्याक सांगता, 2007 आमी जगतर भुरगे कॉलेजीन बेकार, आमी बेरोजगार भत्तो वाडटले, गव्हर्नमेंट निवडान येत जाल्यार, आमचो सरकार येत जाल्यार असं सांगान पारशा हेणी आमची फॉर्मां भरून घेतलेली, कारण ह्याच्या मिटिंगेक गर्दी जावंक जाय आसली आणि ती फॉर्मां हेणी मागीर व्हरान ढग घेतल्यान। अशे बेरोजगारांक हो पयलींच्यान फसय दिल्लो आसा। आयज तुमकां हो मुद्दो दिसपाक जावो जाल्यार त्याच्या ऑफिसान जे कामांक आसलेले भुरगे आयज ते तशेच बेरोजगार आसत आणि त्याच्या विरुद्ध सोशल मिडियाचेर काय कमेंट घालतात ते तुम्ही वाचू शकतात। ते खुद्द त्याच्या ऑफिसान काम केले, त्या मनशांक हो सांभाळूंक शकलो ना, जाल्यार हो काय जनतेक सांबाळटलो? व्हिडिओ काडपाचो खरंच कारण म्हाका दिसला, कारण ह्या मनशाच्या अशा खोट्या आश्वासनान खोट्या प्रचाराक मांद्र्याच्या तरी लोकांनी बळी पडपाचे न्हू। कारण एकदा आम्ही 17 कायता बघला आणि ह्याची एक खास गोष्ट आसा, तो खंय एका जाग्यार केव्हा टिकना ना, तेका परत ते त्याच्या भाशेनच सांगपाचो जाल्यार होकले बघपाची सवय आसा। ह्या घरान रावलो का त्या घरातली व्हंकल बघता, त्या घरान गेलो का ह्या घरातली व्हंकल बघता, ही त्याची मूळ सवय आसा। आणखी डेव्हलपमेंटाची गोष्टी असत तेचे ना राव, तो रस्त्यांची कामाची सांगता ना, आणि आमचो आमदार आता आसा तोय सांगता रस्त्यांची कामां। मुद्दमच मी रोडसान जाऊन चौकशी केली आणि काढलेले असत पेपर। आताच्या 22 ते आयज पर्यंत 93 crores
जी अप्रूव्ड कामां असत आणि थोडीशी कामां जाल्लेली असत. टोटल 93 CR आणि फ्रॉम 17 to 22 म्हणजे दयानंद सोपटेची कारकीर्द 13 crores रोड्साची कामां जाल्यात. आता रोड्साची कामां तो आपण खंयची केली म्हणटा एक्स्ट्रा ती खबर ना. दुसरो तो बोललेलो इलेक्ट्रॉनिक सिटी जी वखदार लक्ष्मीकांत पार्सेकर सरांचा स्वप्न बघला तेका बेसिक इन्फ्रास्ट्रक्चराची गरज असता. थंय रस्तो जावो असता, लाईट जाय असता, पाणी जाय असता. तर आताच्या आमदाराच्या कारकिर्दीत थंय नवीन रस्तो प्रपोज जालो जो त्याचा थोडासा एक्विजिशन उरलेला. तो धारगळच्यान डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक सिटींग येतलो. तो रस्तो नवीन लागीं 360 कोटींचो सँक्शन जाल्लो, टेक्निकल सँक्शन तेका मेळ्ळेलो आसा. आणि थंयसर 42 crores खर्च करून इलेक्ट्रॉनिक सबस्टेशन एक जाल्लेलो आसा. कारण लाईट आणि नळ नसात, लाईट आणि रस्तो नसात जाल्यार कंपनी येवचे ना. हेणी आपल्या कारकिर्दीन ती इलेक्ट्रॉनिक सिटी प्रमोट करपाक लागून काय केलें. आणि मोठो एक मुद्दो आसा जो पेडणे तालुक्यातल्या जिवाळ्याचो विषय आसा. आमचं हॉस्पिटल लक्ष्मीकांत पार्सेकर सरान एक GMC लिंक हॉस्पिटल त्या वखदार प्रपोज केला आपण हेल्थ मिनिस्टर असताना. आणि कालांतरान हो जायंट किलर थंयसर इलो सत्यानाशच करपाक निवडला तो दोनूय वेळार. तेणी काँग्रेस पक्षान आमच्या वांगडा असताना हो निवडलो आणि म्हाका दिसता ते विश्वजितान त्याचा म्हालेपण केल्लो आसतला. तो त्या पक्षान गेलो आणि मांद्र्याच्या विकासा खातीर गेल्लो. जाल्यार ह्या विश्वजीत हेल्थ मिनिस्टर असताना हेणी त्या हॉस्पिटला खातीर काय केला ता सांगपाचा. तेणी जो 2016-17 मेरेन काम जाल्ला तस्सा काम फुडें आसलेला, जो आतां खंय तरी मार्गाक लागता काम. खरोखरच ह्यो पेडणेकरांच्या जिवाळ्याचो विषय असो, पण तेणी तेचेर खेळ केलो. आणि तो निमित्त सांगता कोविडाचा निमित्त आसलेला जाल्यार तुका त्या टायमार बरो टायम आसलो प्लॅन करपाक, तुज्या कॉन्स्टिट्युएन्सी डेव्हलपमेंट करपाक. तूं फक्त थंयसर घरा कडेन नुस्तेकाची पार्सलां हाडपाकच रावलाय. तूं फेल गेलाय आणि तूं लोकांक आनीक फटो नाका. आणि तुका एक गोष्ट सांगताय, ह्या मनशाच्या नादाक आणखी लोकांनी आमच्या तरी लागपाचे न्हू. तर हो आमदार मांद्र्या सबस्टेशनाचे गोष्टी सांगता. ह्याच्या कारकिर्दीन तुयान एक मेन स्टेशन इल्लेला जसा थिवे आसा तसा, जो डेडिकेटेडली आसला तुवें इलेक्ट्रॉनिक सिटी, मोपा एअरपोर्ट आनी इन अराउंड आमच्या पेडण्याच्या लोकां खातीर. जेचो 99 CRाचो एस्टिमेट आसलो. कॉन्ट्रॅक्टर फायनल जावन वर्क ऑर्डर इश्यू जाल्ली, पण हेचोच आनी कॉन्ट्रॅक्टराचो कांय म्हाका दिसता मेळ बसांक ना आणि तो सगळाच कॅन्सल जावन गेला. ज्या त्या काळान 99 करोडान जर स्टेशन उबें जातालें आसला, आयज जर तो स्टेशन बांदून गेल्यार लागीं 250 कोटी जातले तेचे. म्हणजे ह्या आमदाराच्या निष्क्रियते खातीर आमच्या कडेन आयज स्वताचो एक इलेक्ट्रॉनिक स्टेशन गेला आमच्या हातींतला. आणि हो डेव्हलपमेंटाची गजाली सांगता. ह्याच्या कारकिर्दीन सगळ्यात मोठो प्रोजेक्ट हेणी जर केलो जाल्यार म्हाज्या तरी हिशोबान जो 200 फूट ब्रिज बांदला तो दर्यार वचपाचो, तो ह्याच्या कारकिर्दीतलो सगळ्यात मोठो प्रोजेक्ट. कारण तो लोखणाचो ब्रिज आसलो आणि हो लोखणाच्याच धंद्यातलो मनीस आसा. पण त्या ब्रिजाक सुद्धा त्यांनी खंयच्या क्वॉलिटीचा लोखंड वापरला तर सगळे लोकांक आयज दिसता. पांय घाली जाल्यार सकयल वयतलो म्हणून भंय पडलेलो आसा. हेचो ब्रिज 3 वर्सां सुद्धा टिकांक ना. कारण हेणी तेकाय खबर आसा तेका कसल्या क्वॉलिटीचा लोखंड घातल्या काय जाता ता, आणि त्या प्रमाणे तेणी व्यवस्थित तो ब्रिज बांदलेलो आसा. आणि हो मनीस डेव्हलपमेंटाचो आपूण फाटल्या दिसांनी कोण तरी हो म्हणून सांगा आसलो, डेव्हलपमेंट विकास पुरुष म्हणून सांगा आसलो. ह्या विकास पुरुषाक काय गती आसा कामाची ती खबर ना. आणि आताच्या आमदाराक तो परत सांगता जाड भिंगाचा चष्मा लावन ये म्हणून. कदाचित तेका चष्मा लागना आसतलो, की चष्मा लावच्या तो दिसता खूप फावटी. पण चष्मा लावन फक्त तुजी नजर सुदारतली, दृष्टिकोन सुदारचो ना. दृष्टिकोन सुदारपाक तुका एक वेगळी विचारशक्ती लागता आणि तुका एक भवितव्याकडे लोकांच्या बघपाचो आपुलकी आसांक जाय आनी तेका तो एक दृष्टिकोन आसपाक जाय. नजर सुदारून फायदो ना. कारण हो आयज मेरेन लोकांक फटयता दिला. हेणी 2007 आमकां बेरोजगार आसतना आमकां फटयले. त्याच्या उपरांत तेणी हालीच्या दिसांनी इतके जॉब वाटले तितके जॉब वाटले म्हणून सांगता. तेणी आपल्या सोयऱ्या पावण्यांक सोडून आणखी सामान्य लोकांक कोणाक जॉब दिले अशें तरी म्हाका गांवांत लोक दिसनात. कारण त्याच्या ऑफिसांतले खुद्द भुरगे जे कामाक आसलेले ते आयज तेका सोशल मिडियाचेर काय उत्तर दिवंक जाय ते दितात. ह्या मनशाच्या फाटल्यान लागप ना आणि ह्या मनशाक परत उबो करून घेवप ना. धन्यवाद.